मिक्स नावाचं एक आपलं पॅकेज आहे. हे सॅनिटरी नॅपकिन आहे आणि हे आता सॅनिटरी नॅपकिन बद्दल वेगळं काय सांगायची गरज नाही, कारण आपण सगळ्यांना माहिती आहे की सॅनिटरी नॅपकिनचा यूज काय आहे. पण मुळातच ही गोष्ट फार कमी बोलली जाते, रेअर बोलली जाते, लपवली जाते. आजही 2026 मध्ये आपल्याला जर सॅनिटरी नॅपकिन पाहिजे तर मेडिकलवाला आजही तो काळ्या पिशवीत किंवा पेपरमध्ये बांधून देतो. तर आजही ती गोष्ट तेवढी बाहेर बोलली जात नाही. आणि आणल्यानंतर मग काय होतं तर ती लपून ठेवली जाते कुठेतरी कबडच्या मागे, कबडमध्ये कोपऱ्यात ठेवली जाते. मुलांनी बघू नये, कोणी बघू नये. मग अशा वेळेला जर हे पॅड आपण बघितलं, हे मार्केटचं पॅड आहे, जे ब्रँडेड आहे ऑलरेडी मार्केटचे, त्याचंच हे पॅड आहे. काढल्यानंतर आपण बघू शकतो की हे पूर्णपणे ओपन आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं पॅकिंग नाहीये. आणि त्यामुळे हे जर पॅड असंच राहिलं किंवा आपण जर असं हे आपल्या पर्समध्ये जरी ठेवलं तर याच्यामध्ये डस्ट, जम्प्स जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तर आता आपण हे मार्केटचं जे पॅड आहे हे इथे प्लेस करू. आणि तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे हे जे आपलं पॅड आहे जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्या बाहेर एक कव्हर आहे. हे पाण्यामध्ये बुडवल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकार त्याच्यामध्ये पाणी जाण्याचे चान्सेस नाहीयेत आणि हे पूर्णपणे लॉक आहे. आता याच्यामुळे काय होत आहे तर हे खोलतानाच तुम्हाला लक्षात येईल की हे ह्या पद्धतीने आणि इथून असं उघडल्यानंतर म्हणजे इथून सुद्धा त्याला लॉक आहे. हे पूर्णपणे काय आहे, हे बघू शकता. आता हे असं सुद्धा पर्समध्ये घेऊन जाऊ शकतो किंवा हे बाहेर जरी राहिलं कुठे ड्रॉअरमध्ये, कबडमध्ये, तरी तो पूर्णपणे काय आहे, सेफ आहे. तुम्ही दोघांची साईज बघू शकता. बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं की हे जे मार्केटचं पॅड आहे, ब्रँडेड पॅड, याच्यामध्ये काही लाईन्स दिलेत, काही डॉट्स आहेत. तर तुम्हाला सांगितलं जातं की हे कशासाठी आहेत तर हे जास्तीत जास्त ब्लिडिंग सहन करण्यासाठी, त्याची कॅपॅसिटी जास्त आहे आणि याच्यामध्ये ते ऍब्झॉर्ब होईल. पण हे आपलं जे वुमन विंग्सचं पॅड आहे तुम्ही बघितलं तर खोलताना तुमच्या लक्षात येईल की ह्याला 2 ठिकाणी सेफ्टी लॉक्स दिलेले आहेत. तर ह्या पद्धतीने ते जर आपण स्टिक केलं तर इथे एक सेफ्टी लॉक दिलेला आहे आणि इथे खाली सुद्धा सेफ्टी लॉक दिलेला आहे. आता लेडीज ज्या आहेत त्यांना हा विषय समजेल की इथे सेफ्टी लॉकची गरज किती असते. कारण बऱ्याचदा ज्या महिला काम करतात, बाहेर जातात किंवा ट्रेनने प्रवास करतात, बसने प्रवास करतात, त्यावेळेला त्यांना तो पॅड हलू नये आणि तो चिटकून राहायला पाहिजे, तरच ती भीती असते की ते लिकेज होऊ नये. आणि म्हणून तो काय केलाय या पद्धतीने. तर ह्याची साईज तुम्ही बघू शकता आणि याची तुम्ही साईज बघू शकता. तर हा जास्त सेफ वाटतोय बघून. पण जर तुम्ही याला हात लावलात तर तुम्हाला जाणवेल याच्यावरचं एक लॉक काढायचं. हा, हे मला चिटकत करते. तुम्ही याला हात लावून बघा तर हा तुम्हाला पातळ वाटेल आणि हा तुम्हाला थोडं जाड वाटेल. आता जेव्हा असं आपल्याला वाटतं की हा जास्त मॅम काय करेल, ऍब्झॉर्ब करेल. बघा तुम्ही हात लावून, हा खूप मोठा आहे, जाड आहे आणि त्या मनाने तुम्ही ह्याला हात लावा, बघा किती पातळ आहे. मग जेव्हा आपण याच्यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत तेव्हा आपल्याला हे बघायचं की खरंच कोणाची कपॅसिटी जास्त आहे. असं म्हणतात की सामान्यतः एक लेडी, एक मुलगी किंवा एक बाई दिवसाला 30 ml तिचं ब्लिडिंग होतं, 30 ml. तर आपण काय करूया, 50 ml याच्यामध्ये घेऊया. हे एक नॉर्मल सिरिंज आहे. आलंय, बघू शकता तुम्ही 50 ml. आता हे पहिल्यांदा आपण ह्या जे मार्केटचं पॅड आहे त्याच्यावर आपण हे पाणी सोडूया. खरं तर 30 mlच ब्लिडिंग होतं, पण हा अशा पण काही महिला आहेत ज्यांना हेवी ब्लिडिंग होतात.
तर त्याचंही कारण आहे, कारण त्यांना पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास असतो. नॅचरली जे नेचर प्रमाणे जे आहे ते आहे की 30 ml झालं पाहिजे, 30 to 50 ml. तर इथे आपण 50 ml घेतलेलं आहे आणि हे सेम 50 ml आता आपण आपलं जे वुमन विंग्स पॅड आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता. अगेन 50 झाले. सर बरोबर आहे. ओके, सो मी आता हे सुद्धा इथे याची साईज जी आहे ती मोठी असल्यामुळे कम्फर्ट भरपूर आहे. हे जरी खूप पातळ तुम्हाला दिसलं असलं, ह्याची थिकनेस जरी कमी असेल, तो कमी असण्याचं कारण आहे की जेणेकरून आपल्याला त्या पिरियडच्या जो टाइम असतो त्याच्यामध्ये हे घेऊन फिरणं, काम करणं, तेव्हा जाणवणार सुद्धा नाही की हे तुम्ही यूज करताय. दोन्ही पॅड आपण पाहिले 50 ml आपण पाणी पोर केलेलं आहे. आता हे जे मार्केटचं पॅड आहे याच्यावर तुम्ही हात लावून चेक करू शकता. पाणी जाणवत आहे. येस. त्याच्यावर तुम्ही कुठलाही टिश्यू पेपर जरी ठेवला तर तुम्हाला जाणवेल की तो ओला झालेला आहे. हे बघू शकता. आणि तुम्ही याच्यावर हात फिरून सांगा की याच्यामध्ये तुम्हाला. येस मॅम. आणि हा बघा. सगळ्यात महत्वाचं आपल्याला सांगितलं जातं ब्रँडेड मार्केटच्या पॅडमध्ये की तुम्हाला लिकेज होणार नाही, तुम्हाला कम्फर्ट वाटेल, तुम्हाला चिपचिप वाटणार नाही. आता हे जर पॅड ह्या ह्या पद्धतीने जर ती लेडी यूज करत असेल तर किती बॅक्टेरिया, किती फंगस तिला डायरेक्टली त्या पार्टमध्ये टच होतात आणि तिथून ते डायरेक्टली आपल्या गर्भपिशवीमध्ये जातात. कारण गर्भपिशवीचं तोंड ह्या 5 दिवसात ओपन असतं आणि मग गर्भपिशवीत ते सगळे जर्म्स गेल्यामुळे जो महत्वाचा चॅलेंज येतो किंवा जो डिझीज होतो सर्व्हायकल कॅन्सर, तो आज जास्त प्रमाणात पाहिला जातो. आणि मग डॉक्टरांकडे एकच ऑप्शन असतो, पिशवी काढून टाका. पण पिशवी काढून टाकण्याची गरज नाही. किंवा आजकालच्या मुलींना म्हणजे पूर्वी 10,000मध्ये 1 किंवा 2 बायकांना मूल न होण्याचा आजार होता. आता हा 100मध्ये 25 लेडीजला आहे. त्याच्या मागे हे महत्वाचं कारण आहे, कारण कमी वयात पिरियड्स येणं आणि त्याच्यानंतर हे पॅड्स यूज करणं. आता आपण बघूया की ह्याच्यात अजून जर पाणी ऍड केलं तर आणि ह्या आपल्या पॅडमध्ये काय फरक पडेल. मी पुन्हा एकदा इथे 30 ml घेते. खरं तर पहिल्या 50 मध्येच तुम्ही याची परिस्थिती पाहिली आहे. याला आपण टीव्हीवर ऍड पाहतो, बऱ्याच ऍक्टर ह्याची ऍड करतात आणि आपल्याला सांगितलं जातं की हे तुम्ही बिनधास्त वापरा. पण हे काच्या पाठी कारण आहे जे मी तुम्हाला सांगते आता. तुम्हाला माहितीये प्रत्येक पॅकेज जे मिळतं आपल्याला पॅकेट ब्रँडेड त्याच्यावर एक कंडिशन दिलेली असते. काय कंडिशन मॅम कधी वाचली? तर कंडिशन असते की तुमचं हे जे पॅड आहे ते तुम्ही 3 तासांनी चेंज करा. असते कंडिशन, 3-4 तासांनी चेंज करा. आपल्याला हे पण सांगतात, काय म्हणतात त्या डॉक्टर सुद्धा सांगतात की 3-4 तासांनी तुम्हाला हे पॅड चेंज करायचं आहे. बरोबर? का सांगत असतील? कारण ह्यांच्या पॅडमध्ये ती कॅपॅसिटी नाहीये आणि मग इथे ते काय होतात, जर्म्स तयार होतात. हे पॅड तुम्ही बघू शकता काय झालं असेल. मग हे चेंज करण्याची गरज आहे की नाही? मग ह्यांना मोठा बिझनेस मिळत असेल की नाही? कारण जर एक लेडी 3 तासाने चेंज करते म्हणजे तिला दिवसाला जर हेवी ब्लिडिंग असेल तर 4 ते 5 पॅड लागत असतील आणि मग अशा पद्धतीने हा खूप मोठा काय म्हणू शकतो आपण, एक बिझनेस म्हणू शकतो झालेला आहे. आणि तुम्ही आपल्या त्या पद्धतीने बघू शकता. आता हा जर डेमॉन्स्ट्रेशन कुठलीही लेडी बघेल तर मला खात्री आहे की ती हे पॅड घेणारच. आज एवढं ब्लिडिंग कुठल्याही लेडीजला होत नाही एका दिवसाला आणि तुम्ही बघू शकता अजूनही तितकं पूर्णपणे सुका आहे. आता याच्यामध्ये हे जे पॅड आहे याच्यामध्ये ऍक्च्युली काय आहे हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे.
आपण कधी वेळ देत नाही, आपल्याला वेळ नाही, आपण खूप बिझी असतो सामान्य माणूस, आणि मार्केटमध्ये आपल्या जीवाशी आपल्या हेल्थशी किती खेळलं जातं याचा आपल्याला एक अंदाज येईल. आता ह्याच्यामध्ये जो एक लेअर आहे ज्याला आपण फर्स्ट लेअर म्हणतो, तुम्ही बघू शकता हा पहिला लेअर ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की खूप ऍब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आहे. आता हा व्यवस्थित निघत नाही, याचं कारण काय आहे? कारण ह्याच्यामध्ये प्लास्टिक आहे. बघा तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे काय आहे? प्लास्टिक आहे. हा वरचा लेअर आहे जो मी तुम्हाला दाखवला, याच्यापेक्षा दुसरा अजून लेअर नाही. डायरेक्ट याच्यामध्ये काय आहे नंतर काय मॅडम मोठ्याने बोला काय जर याच्यामध्ये खाली इथे सांगते मी तुम्हाला त्याच्यात काय आहे ते. सी हा फर्स्ट लेअर आहे, हा टोटली काय आहे सर? प्लास्टिक आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे गव्हर्नमेंट सांगतं प्लास्टिक वापरू नका, आपल्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या बंद केल्या. मग डायरेक्ट स्त्रियांच्या शरीराशी टच होणाऱ्या भागात प्लास्टिक असेल ते इथे दिवसभर वापरत असतील, त्याच्यातून किती कॅन्सरचे विषाणू तयार होत असतील. आणि हा जो त्याच्यामध्ये सेकंड पार्ट तुम्ही बघू शकता, दुसरं काहीच नाही मध्ये. जसं तुमच्या पटकन तोंडातून आलं की जर ऍब्झॉर्ब करणारी गोष्ट असेल त्याच्यामध्ये कॉटन असायला पाहिजे, पण हा कोणत्याही प्रकारचा कॉटन नाहीये, हा पेपर आहे. जे न्यूजपेपर किंवा पेपर आपल्याकडे येतात ते पेपर रिसायकल करून जो बनवला जातो त्याच्यामध्ये 35% पेक्षा जास्त केमिकल आहे. आणि हा पूर्णपणे काय आहे? पेपर आहे. हा जर कॉटन असता त्याची कॅपॅसिटी असती ऍब्झॉर्ब करायची. तुम्ही बघू शकता इथे हे बघा दिसतंय तुम्हाला? हा मी जसं थोडंसं प्रेस केला, हा मी पूर्ण प्रेस करायला गेले त्याच्यात काय होईल? पूर्णपणे पाणी आहे. मग कोणत्या भरोशावर ह्या ब्रँडेड ऍडच्या याच्यावर आपण हे प्रोडक्ट यूज करतोय आणि भरपूर याच्यामध्ये पैसे दिले जातात. आणि शेवटचं त्यांची लेअर आहे ती आहे तिसरी लेअर जी की अगेन प्लास्टिक आहे. तुम्ही बघू शकता सी प्लास्टिक मॅम. मग हे जे प्लास्टिक आहे हे कधीही सर विघटित होत नाही आणि याच्यामुळे पुढच्या पिढीला होणारा मोठा त्रास आहे, कारण हे कधीच ते तसंच राहणार आहे. मग ह्या बदल्यात आपल्याकडे जो वुमन विंगचा पॅड आहे हाही मी तुम्हाला खोलून दाखवते. हा तुम्ही बघत असाल, जर त्याला उचलायला गेलो तर हा पूर्णपणे निघतो इझिली. हा निघत नाहीये, हा फाटला जातो. बऱ्याचदा असं होतं लेडीजला हा प्रॉब्लेम माहित असेल, पॅड जर नीट बसला नाही तो आपण पुन्हा खेचून काढतो त्यावेळेला हे फाटले जातात. हा जो वुमन विंगचा पॅड आहे हा पूर्णपणे नॅचरल आहे. आणि हा याच्यामध्ये काय लेयर्स आहेत आणि हा का नॅचरल आहे ते तुम्हाला लक्षात येईल. आता हा त्याचा फर्स्ट लेअर आहे तो मी काढते. एखादी व्यक्ती गेल्यावर तिला आपल्याला परत मिळवता येत नाही, पण आपण आपल्या फॅमिलीशी कसा खिलवाड करतोय किंवा या स्त्रियांशी त्यांना होणाऱ्या ह्या दिवसाच्या त्रासात आपण त्याच्याकडे काय लक्ष देतोय? सर बघा याच्यामध्ये पूर्णपणे कॉटन आहे आणि त्याला जाळी आहे, जेणेकरून कुठेतरी त्या ज्या दिवसामध्ये जी गरमी तयार होते त्या गरमीतून जो काही त्रास होतो तो होऊ नये. त्याच्यानंतर तुम्ही सेकंड ह्याच्यामध्ये पण एक लेअर असेल वरती नाही, सेकंड लेअरला ही एक एनियन चिप आहे. ही तुम्ही गुगलवर सर्च करू शकता व्हॉट इज एनियन. एनियन चिप ही अँटीबॅक्टेरियल, म्हणजे आपण जेव्हा बँडेज लावतो तुम्हाला माहित असेल बँडेजमध्ये एक चिप असते आतमध्ये येलो कलरची, ही ती चिप आहे. ही काय करते? अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे कुठलेही बॅक्टेरिया आल्यानंतर त्याला किल करते, त्यामुळे तिथे कुठले बॅक्टेरिया तयार होत नाही. ही एवढी कॅपॅसिटी आहे. हे मॅग्नेटिक पण तत्व याच्यामध्ये असल्यामुळे काही जण जर याच्यावर बल्ब लावून दाखवतात, इतकी याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. ही एनियन चिप तुम्ही गुगलला सर्च करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही अजून एक याच्यामध्ये लेअर आहे. हा खरं तर तिसरा आणि चौथा लेअर मिक्स याच्यामध्ये निघतो. 2 लेअर आहे त्याच्यामध्ये, तिसरा आणि चौथा. तुम्ही बघू शकता 2 लेअर एकत्र निघाले. पूर्णपणे कॉटन आहे, तुम्हाला दिसत असेल सी. हे बघा पूर्ण कॉटन आहे. आणि हा ज्या जाळी दिसते ही, आणि हात लावला तर तुम्हाला जाणवेल थंड आहे. एवढं जर थंड असेल तर त्या गरम ज्या दिवसात होतं ती गरमी पैदा न करण्यासाठी. आता याच्यानंतर हा जो लेअर आहे काय बघा, मी तिसरा चौथा म्हटलं ना तुम्हाला 2 लेअर. हे सगळं कॉटन आहे.
ही आहे जेली. आता दिसताना आपल्याला ही क्रिस्टल सारखी दिसते, जसं काही बर्फाचे क्रिस्टल्स असतात तशी दिसते ही जेली. ही जेली आहे फ्रूट जेली. ही पपाया आणि ॲलोवेरा पासून बनवली जाते. लिटरली ही काही जण खाऊन सुद्धा दाखवतात. ही जेली जर तुम्ही हातावर जर तुम्ही काही वेळ अशी जर लावली तर ही जागा तुम्हाला ग्लो झालेली स्किन दिसेल, इतकी याच्यामध्ये नॅचरल तत्व आहे. आता ही जर जेली, जसा हा मगाचा आपण जो कॉटन त्याचा जो बघितला पेपर, ह्याच्यामध्ये अजूनही पाणी येतंय आणि ह्याच्यामधून जर मी कितीही प्रेस करण्याचा प्रयत्न केला तर याच्यामधून पाणी येणार नाही, जेली बाहेर येईल. आणि तरी सुद्धा माझा हात तुम्ही बघू शकता पूर्णतः विशेष सर याच्यामध्ये नॅचरल ही जेली आहे, ही फ्रूट पासून बनवलेली आहे. आता सुद्धा माझा हात, आणि आपल्याकडे एक सर चॅलेंज चालू आहे सध्या, जर तुम्ही याच्यातून एक थेंब जरी पाणी काढून दाखवलं ना तर तुम्हाला हा पॅकेट पूर्ण फ्री. तुम्ही कितीही प्रयत्न करा. सो ही आहे आपली सगळ्यात महत्वाचा पार्ट याच्यातला. त्याच्यानंतर सुद्धा इथे खाली तुम्ही पाहिलं असेल, जे की पुन्हा एकदा इथे एक कॉटनचा लेअर दिलेला आहे. हे बघा, एका बॉक्स मध्ये किती असतात? 6. अशा पद्धतीने 6 लेअर आणि ही 7वी लेअर. ओके ओके. फारच पोस्टमॉर्टम